वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनॅमिक्समधला आपण पुढचा टॉपिक बघत आहोत, रेडियस ऑफ गायरेशन. कशाला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन आपण समजावून घेऊया. इफ वी कन्सिडर ओनली मास डिस्ट्रीब्युशन ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. समजा हा आता ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. आता ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अवतीभोवती मासचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे फक्त याचा विचार करायचा आहे. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मास किती डिस्टन्सवर आहे फक्त इतकाच विचार करायचा आहे. आणि असा विचार केल्यावर त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कसा देता येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट इज गिवन बाय I इक्वल टू mk². आता हा जो फॉर्म्युला दिसतोय आपल्याला I इक्वल टू mk², याच्यामध्ये m म्हणजे मास ऑफ एन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं मास आहे. मग k कोण आहे. k इज द डिस्टन्स ऑफ मास फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं जे डिस्टन्स आहे मासचं, ते डिस्टन्स आपण केने डिनोट केलं आहे. म्हणजे मग I इक्वल टू mk² हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मिळतो. बघा हिअर k इज नोन ॲज रेडियस ऑफ गायरेशन आणि या ठिकाणी ह्या केला म्हणायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. लार्जर द व्हॅल्यू ऑफ के, केची व्हॅल्यू जितकी मोठी असेल, फार्दर इज द मास, केची व्हॅल्यू जितकी मोठी तितकं मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर असेल. म्हणजे फार्दर इज द मास फ्रॉम द ॲक्सिस. बघा आता इकडे समजा केची व्हॅल्यू जितकी मोठी, तर इथून समजा ह्या ठिकाणचं आपण हे मास कन्सिडर केलं, तर इथून हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय म्हणायचं आहे आपण, के म्हणजे रेडियस ऑफ काय गायरेशन. म्हणजे केची व्हॅल्यू जितकी मोठी असेल तितकं काय जास्त असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि केची व्हॅल्यू जितकी कमी असेल तितका मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल. पण म्हणायचं असं आहे की केची व्हॅल्यू जितकी लहान तितकं मासचं डिस्ट्रीब्युशन क्लोज असेल ॲक्सिसच्या, आणि केची व्हॅल्यू जितकी ग्रेटर असेल तितकं मासचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ते जास्त डिस्टन्सवर असेल. आपण आता रिंगसाठी रेडियस गायरेशन शोधणार आहोत आणि डिस्कसाठी रेडियस ऑफ गायरेशन शोधणार आहोत. मग आपण आता इथं काही सिम्बॉल कन्सिडर करू. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि Rचा अर्थ रिंग होणार. मग IRचा अर्थ झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, रिंगचा. वरती रिंग म्हटलं आहे त्यामुळे इथे आपण काही ते डिनोट करणार नाही. M म्हणजे कोण असेल, मग मास असेल कोणाचं, रिंगचं. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आहे आणि R म्हणजे काय, मग तो रिंगचं काय असेल ते रेडियस ऑफ गायरेशन असेल. मग KR झालं रेडियस ऑफ गायरेशन कोणाची, रिंगची. वी नो दॅट, आपल्याला एक माहिती आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr² आहे. म्हणजे मग आपण IR म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इक्वल टू घेतलं mr². आणि रेडियस ऑफ गायरेशनच्या फॉर्म्युल्यावरून जर आपण घेतलं तर I इक्वल टू काय येतं, mk². मग आपण इथं घेतलं इक्वल टू काय, mk² घेतला. पण हा जो mk² घेतला त्यातला k हा रिंगसाठी आहे म्हणून केला आपण R डिनोट केला. मग आपण बघितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग mr² असा तर फॉर्म्युला आहेच, पण mr² असा आहे आणि रेडियस ऑफ गायरेशननुसार mkr² असा येतो. मग दोघं जर कम्पेअर केले तर कट होईल, r² इक्वल टू kr² होईल. मग टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर kr ची व्हॅल्यू r बरोबर इक्वल येणार आहे. म्हणजे मग आपल्याला एक लक्षात आलं की रिंगसाठी रिंगची जी रेडियस असते तीच असते रेडियस ऑफ काय गायरेशन. लक्षात ठेवा, रिंगसाठी रिंगची जी रेडियस r आहे तीच रेडियस ऑफ गायरेशन आहे. आता फॉर आपण डिस्क घेणार. बघा आता डी म्हणजे डिस्क आहे. मग आता ID घेतलं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया झाला कोणाचा, झाला डिस्कचा. M म्हटलं म्हणजे डिस्कचं काय झालं, मास. आणि KD म्हटलं म्हणजे के रेडियस ऑफ गायरेशन कोणाची झाली, ती डिस्कची. आता वी नो दॅट
आपल्याला एक माहीत आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेताना फक्त mr² होतं, मात्र डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो 1/2 mr². एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, रिंगच्या सेंटरमधून जाणारा, रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा, आणि डिस्कच्या सेंटरमधून जाणारा आणि डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा, म्हणजे अबाउट इट्स ओन ॲक्सिस असं आपण म्हणतो आहे. मग बघा आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr², आणि आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशनवरून कसा घेणार, mk² घेणार. मग इक्वल टू mk² केलं, पण हा k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन डिस्कसाठी आहे म्हणून इथं d डिनोट केला आपण. आता या दोघांना आपण कम्पेअर करा, m कट करून टाका, आणि आपल्याला एक दिसतं आहे इकडे राहिलं 1/2 r² राहिला, म्हणजे 1/2 r². राईटला उरलं फक्त kd², आपण हा kd² घेतला. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड जर घेतलं तर बघा kd² रूट kd आलं, r² रूट r आलं, आणि 2चं रूट √2 आलं. आता याच्यात एक लक्षात घ्यायचं, आपण kd आणि r यांची कंपॅरिझन जर केली तर rला डिव्हाइड करावं लागतं, म्हणजे rला लहान करावं लागतं, तेव्हा kdच्या इक्वल येतो तो. याचा अर्थ r हा मोठा आहे कोणापेक्षा, kdपेक्षा, म्हणजे kd इज लेस दॅन काय, r. म्हणजे रिंगसाठी आपल्या एक लक्षात आलं, काय लक्षात आलं, रिंगसाठी डिस्कसाठी म्हणायचं आहे, डिस्कसाठी काय लक्षात आलं, डिस्कसाठी रेडियस ऑफ गायरेशन कशी आहे, लेस आहे कोणापेक्षा, डिस्कच्या रेडियसपेक्षा. आता एक कंडिशन आपल्याला टाकायची त्यामध्ये, मास ऑफ रिंगचं मास आणि कोणाचं मास, डिस्कचं मास, दोन्ही मास आपण इक्वल घेतले, म्हणजे ते काय घेतलं आपण, कॅपिटल M घेतलं. दोघांचे मास जर इक्वल असतील तर आपल्याला दोघांबद्दल काहीतरी कंपॅरिझन मांडायचे आहे. होल मास ऑफ रिंग इज डिस्ट्रीब्युटेड ॲट डिस्टन्स r. बघा या दोन फिगरकडे तुम्ही लक्ष द्या. ही रिंग आहे, म्हणजे मधला जो पोर्शन आहे ना तो पोर्शन कसा आहे, एम्प्टी आहे, आणि ही डिस्क आहे, डिस्कचा मधला जो पोर्शन आहे ना तो एम्प्टी नाही आहे, तो कसा आहे, भरलेला आहे. मग आता हे रिंगचं मास कुठं आहे, रिंगचं मास सगळं या ठिकाणी आहे, या ठिकाणी, आणि डिस्कचं मास कुठे आहे, डिस्कचं मास जसं रिंगचं मास कडेला आहे ना तसं डिस्कचं मास कडेला नाही आहे. डिस्कचं मास अगदी ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून सुरू होतं ते इथपर्यंत पोहोचतं. म्हणजे बघा आता हे जे मास आहे हे मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जास्त अंतरावर आहे, आणि जर डिस्कचा विचार केला तर रिंगची रेडियस समजा आपण r घेतली, आणि डिस्कची पण रेडियस तेवढीच घेतली, आपण r घेतली, तर रिंगचं सगळं मास जे आहे ते r इतक्या डिस्टन्सवरती आहे. मात्र डिस्कचं जे सगळं मास आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून r इतक्या डिस्टन्सवर नाही येते, ते r इतक्या डिस्टन्सवर पण आहे आणि rपेक्षा कमी डिस्टन्सवर सुद्धा आहे. मग ह्या दोघांची कंपॅरिझन केली तर आपल्या एक लक्षात आलं की रिंगसाठी मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिसपासून कसं आहे, फारदर म्हणजे जास्त दूर आहे, आणि डिस्कसाठी मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हे जास्त अंतरावर नाही येते, म्हणजे अगदी ॲक्सिसपासूनच त्याची सुरुवात होते. आणि आपल्याला माहीत आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया कधी जास्त असतो, जेव्हा मासचं डिस्टन्स जास्त असेल तेव्हा, आणि इथं मासचं डिस्टन्स रिंगचं जास्त येतं आहे आणि डिस्कचं तितकं येत नाही आहे, कारण इथला मधला स्पेस रिंगचा कसा आहे, एम्प्टी आहे, तसा डिस्कचा तो एम्प्टी नाही आहे. तेच बघा इथं सांगायचं आपल्याला, होल मास ऑफ रिंग इज डिस्ट्रीब्युटेड ॲट डिस्टन्स r, म्हणजे रिंगचं पूर्ण मास r इतक्या अंतरावर आहे आपण पाहिलं. होल मास ऑफ डिस्क इज डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम 0 to r, मात्र जसं रिंगचं मास r इतक्या डिस्टन्सवरती आहे तसं डिस्कचं नाही, डिस्कचं मास ॲक्सिसपासूनच सुरू होतं, म्हणजे 0 अंतरापासून सुरू होतं, ते डिस्कच्या रेडियसपर्यंत असतं, म्हणजे rपर्यंत असतं, म्हणजे 0 to r. आता आपण काय करणार, पुढे परत
एक नवीन कंडिशन पुन्हा टाकणार आपण की रेडियस जी आहे रिंगची ती डिस्कच्या रेडियस बरोबर घ्यायची आपल्याला. रेडियस ऑफ रिंग इक्वल टू रेडियस ऑफ डिस्क आणि ती आर आहे. वरच्या एक्सप्रेशनमध्ये आपण ॲक्च्युली ते वापरलंच आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ डिस्क इज क्लोज. डिस्कच्या मासचं डिस्ट्रीब्युशन क्लोज आहे ॲक्सिसच्या, कोणापेक्षा? रिंगपेक्षा. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ डिस्क इज क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता मला एक सांगा, कोणाची रेडियस ऑफ गायरेशन जास्त येणार? रिंगची रेडियस ऑफ गायरेशन जास्त येणार का डिस्कची जास्त येणार? आपल्याला एक माहीत आहे, मासचं डिस्ट्रीब्युशन रिंगसाठी जास्त अंतरावर आहे आणि डिस्कसाठी कमी अंतरावर आहे. म्हणजे याचा अर्थ रिंगसाठी जर मास जास्त अंतरावर आहे तर रिंगसाठी रेडियस ऑफ गायरेशन ग्रेटर आहे. म्हणजे के आर ग्रेटर आहे कोणापेक्षा? के डीपेक्षा, म्हणजे डिस्कच्या रेडियस ऑफ गायरेशनपेक्षा. आणि आपल्याला परत एक माहीत आहे, रेडियस ऑफ गायरेशन ज्याची जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा जास्त. म्हणजे मग रिंगची रेडियस ऑफ गायरेशन ग्रेटर आहे तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियासुद्धा ग्रेटर आहे कोणापेक्षा? डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा. आता परीक्षेसाठी अतिशय IMP टॉपिक आहे हा, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. मग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आपल्याला समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही फिगर कळाली पाहिजे. फिगरमध्ये आपल्याला ही रेग्युलर शेपची एक बॉडी दिसते किंवा ऑब्जेक्ट म्हणा, आणि या ह्या पॉईंटला आहे सेंटर ऑफ मास. काय आहे? सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मासमधून एक ॲक्सिस पास होतो. तो एक ॲक्सिस कोणता आहे? AB. त्याच्यानंतर सेंटर ऑफ मासपासून किती डिस्टन्सवर? इतक्या डिस्टन्सवर आपण एक अनादर पॉईंट घेतला, दॅट पॉईंट इज O. आणि ओमधून सुद्धा एक ॲक्सिस पास होतो आहे, दॅट ॲक्सिस इज MOP. आणि तिकडचा ॲक्सिस होता ACB. मग ACB ॲक्सिसला MOP ॲक्सिस तुम्हाला फिगरमध्ये पॅरलल दिसतोय. आणि आता बघा, या फिगरमध्ये आपण D ह्या ठिकाणी एक मास एलिमेंट घ्यायचा आहे D पॉईंटला. म्हणजे ह्या पूर्ण ऑब्जेक्टचं मास जर कॅपिटल M आहे तर D या ठिकाणचा जो पॉईंट आहे तर त्या ठिकाणच्या एलिमेंटचं जे मास आहे ते DM ने आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता बघा इकडे, या O पॉईंटमधून पास होणारा ॲक्सिस आहे, म्हणून ह्या ॲक्सिस भोवती जर ही बॉडी रोटेट झाली, कोणत्या ॲक्सिस भोवती रोटेट झाली? MOP भोवती, आणि ओमधून पास होतं आहे म्हणून O पॉईंटमधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती जर बॉडी रोटेट झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया IO ने डिनोट केला आहे. आणि जर सेंटर ऑफ मासमधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती जर बॉडी रोटेट झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया IC ने डिनोट करायचं आहे आपल्याला. आता आपण थेरॉटिकल पार्ट सुरू करूया. इन फिगरमध्ये कन्सिडर अ रिजिड रोटेटिंग बॉडी. फिगरमध्ये आपल्याला ही रिजिड रोटेटिंग बॉडी कन्सिडर करायची आहे, आपण कन्सिडर केली आहे. कॅपिटल M काय असणार आहे? तर त्या ऑब्जेक्टचं मास असणार आहे, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. जे आपण फिगरमध्ये पाहिलं ते थेरॉटिकली बघा. ओमधून पास होणारा ॲक्सिस काय दिसला होता आपल्याला फिगरमध्ये? MOP दिसला होता. मग MOP कोण आहे? ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट O हा पॉईंट सेंटर ऑफ मास सोडून कुठे पण घेऊ शकतो आपण. ACB बघा, सेंटर ऑफ मास C मधून पास होणारा ॲक्सिस कोण होता? ACB होता. मग व्हॉट इज ACB? ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट C. म्हणजे C हा सेंटर ऑफ मास असणाऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस ACB झाला. आता ते दोन्ही ॲक्सिस आपण फिगरमध्ये पॅरलल बघितले ना, मग ते इथं लिहिलं पहा, ॲक्सिस MOP पॅरलल, ॲक्सिस काय? ACB. त्या दोन पॅरललमधलं डिस्टन्स आपण काय पाहिलं होतं? H पाहिलं होतं. आपण एकदा फिगरचं दर्शन घेऊया. बघा, घ्या फिगरचं दर्शन. म्हणजे हात नाही जोडायचे, फक्त बघायचं. हा ॲक्सिस ओमधून पास होणारा, हा ॲक्सिस C मधून पास होणारा, दोन्ही ह्या पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स OC आहे आणि OC H ने डिनोट केलं आहे आपण. बघा, मग OC इक्वल टू H म्हणजेच कोण आहे? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कोणामधलं? बिटवीन ॲक्सिस MOP अँड ACB.
आता कन्सिडर मास एलिमेंट DM म्हणजे त्या ऑब्जेक्टचं टोटल जे मास आहे त्या मासचा एक छोटासा पार्ट म्हणजे त्या मासचा एक एलिमेंट म्हणजे घटक म्हणजे कन्सिडर अ मास एलिमेंट आणि तो मास एलिमेंट कोण घ्यायचा DM घ्यायचा आहे आपल्याला आणि कोणत्या ठिकाणी घ्यायचा आहे ॲट पॉईंट D. बघा फिगरमध्ये हा D पॉईंट आहे ना मग ह्या ठिकाणी ते मास एलिमेंट घ्यायचं आहे आपल्याला. किती मास त्याचं DM इतकं मास D या ठिकाणी. आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे फिगरमध्ये. काय कन्स्ट्रक्शन करायचं माहीत आहे आपल्याला एक माहीत आहे. आता इथं पहा काय म्हटलं आहे ड्रॉ DN परपेंडिक्युलर OC ऑन produced. Draw DN perpendicular on OC produced. बघा फिगरमध्ये DN परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर काढला आहे तो OC वर परपेंडिक्युलर नाही काढला कारण OC इथं संपतो. OCला आपल्याला पुढे वाढवावं लागेल म्हणजे प्रोड्यूस करावं लागेल. मग पुढे प्रोड्यूस केलं तर DN परपेंडिक्युलर म्हणता येईल आपल्याला. मग DN कोणाला परपेंडिक्युलर DN परपेंडिक्युलर OC प्रोड्यूस्ड. DN परपेंडिक्युलर ऑन OC प्रोड्यूस्ड. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशनवरून दोन ॲक्सिस आपल्याला या फिगरमध्ये दिसत आहे MOP. सेकंड ॲक्सिस ACB. मग MOP ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IO अँड ACB ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IC. मग आता आपण दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस MOP आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस ACP. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय की मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. काय मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग आता असं समजा आपण आता ACB ॲक्सिस इथं नाही असा विचार करा. मग हा इथं जे मास आहे ते DM मास आहे बरोबर. मग तो DM मास या MOP ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवरती आहे बघा OD म्हणजे DM मास इथं आहे तर त्याचं डिस्टन्स किती आहे ह्या ॲक्सिसपासून OD. मग डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल ODचा स्क्वेअर. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मास काय DM डिस्टन्स कोण OD. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे DM इंटू OD स्क्वेअर. पण फक्त ह्या DM इतक्या एलिमेंटचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया होईल. मग आपण जेव्हा त्याला इंटिग्रेट करू तेव्हा म्हणजे इंटिग्रेशनचं साईन देऊ ना त्यावेळेला तो इथल्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही इंटिग्रेट केल्यावर तो पूर्ण ह्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आपल्याला. हाच विचार आपण ह्या ॲक्सिस भोवती करूया. बघा ACB ॲक्सिसपासून D हा पॉईंट किती डिस्टन्सवरती आहे CD डिस्टन्सवरती. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मास काय DM डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय CD स्क्वेअर. मग हेच तुम्हाला मी आता थेरीमध्ये दाखवतोय लक्षात घ्या. बघा जे फिगरमध्ये पाहिलं तेच इथं बघायचं आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस ACB सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस अबाउट एन ॲक्सिस ACB इज. मग सेंटर ऑफ मासमधून जाणारा तो मोमेंट ऑफ इनर्शिया फिगरमध्ये आपण IC पाहिला. फिगर आठवायची पुन्हा पुन्हा काही फिगर दाखवणार नाही मी. IC इक्वल टू बघा इकडे आता हे इंटिग्रेशन असल्यावर पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इंटिग्रेशन नसल्यावर फक्त DM इतक्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता इंटिग्रेट केलं म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिस भोवती C मधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती. मग फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग बघा आता मास काय आहे त्या पॉईंटचं DM इतकं मास आहे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मग Dचं C पासून अंतर काय होईल D पॉईंटचं
सेंटर ऑफ मास सी पासून अंतर काय होईल, डीचं सी पासून अंतर म्हणजे सी डी किंवा डी सी आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे डी सी स्क्वेअर झाला. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस ए सी बी. आता बघा पुढे हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, सेंटर ऑफ मास पॉईंट सी ऐवजी काय करायचं आहे, पॉईंट ओ करायचं आहे. मग बघा मी सीच्या ऐवजी काय केलं, ओ केलं आणि परत सीच्या ऐवजी इथं सी आहे त्याचं परत काय केलं, ओ केलं. बाकी सगळं सेम आहे. तरी पण मी एक्सप्लेन करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस एम ओ पी इज, एम ओ पी ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मास काय आहे, डी एम आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर ओ पासून पॉईंट डीचं डिस्टन्स, ओ पासून डीचं डिस्टन्स म्हणजे ओडी, ओडी स्क्वेअर झाला. मग बघा आपल्याला तर आय सी मिळाला आणि आपल्याला काय मिळालं, आय ओ मिळाला. आता इथं जो आपल्याला डी ओ दिसतोय, ह्या डी ओची किंमत आपल्याला डी ओ स्क्वेअर दिसतोय. डी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू इथं घेतलेली दिसते आपल्याला. पायथागोरस थेरम वापरलेला असावं असं दिसतं. लक्षात घ्या डी ओ स्क्वेअर कसा घ्यायचा. बघा फिगरमध्ये डी ओ एन राईट अँगल दिसतो आहे. मग हायपोटेन्यूज कोण असेल, डी ओ. मग हायपोटेन्यूजचा स्क्वेअर डी ओ स्क्वेअर. मग आता रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची आपल्याला. म्हणजे डी ओ स्क्वेअर इक्वल टू काय होणार, डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर. हेच रिपीट दिसतंय, डी ओ स्क्वेअर इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर. म्हणजे मग आता हा जो आय ओ दिसतोय इक्वल टू इथं जो डी ओ स्क्वेअर दिसतोय ना, डी ओ स्क्वेअर काढून तिथं काय टाकायचं, डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर टाकलं, डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर टाकला मी डी एम. आता परत पुन्हा पुढे हा डी एन स्क्वेअर ॲज इट इज आलेला आहे, पण एन ओ स्क्वेअरची व्हॅल्यू इथं तुम्हाला वेगळी पुट केलेली दिसते. मग एन ओ स्क्वेअरच्या जागेवर एन ओच्या जागेवर एन सी प्लस सी ओ कुठून आला, बघा फिगरकडे, एन ओ. मग हा एन ओ दोन पार्टमध्ये डिवाइड झाला का पा, एन ओ म्हणजे एन सी प्लस सी ओ. मग एन ओच्या जागेवर एन सी प्लस सी ओ टाकायचा, टाकलाय. एन ओच्या जागेवर एन सी प्लस सी ओ टाकला आणि एन ओचा स्क्वेअर होता म्हणून एन ओची जी व्हॅल्यू आपण पुट केली त्याचा पण स्क्वेअर आला. आता तुम्हाला ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. आता हे इंटिग्रेशन तसंच आलं, डी एन स्क्वेअर ॲज इट इज आलं, प्लस घेतलं. आता ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर वापरायचा. मग ए स्क्वेअर म्हणजे एन सी स्क्वेअर झालं प्लस 2ab, 2 ए म्हणजे एन सी, बी म्हणजे सी ओ झालं 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे सी ओचा स्क्वेअर घेतला, इथं सी ओ स्क्वेअर. आणि ब्रॅकेटच्या बाहेर हे डी एम आहे, या ठिकाणी आपल्याला डी एम लिहायचं आहे, डी एम. तर या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेरचा डी एम आपण इथं घेतला आहे. आता बघूया परत पुढे इंटिग्रेशन घेतलं आपण, डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर म्हणजे डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर. ह्या दोघांचं डी सी स्क्वेअर कसं झालं, तुमच्या एक लक्षात आलं की दोघांच्या स्क्वेअरचे ॲडिशन ह्या तिसऱ्याबरोबर घेतली, याचा अर्थ पायथागोरस थेरम नक्कीच यूज झाला आहे. आपण खात्री करूया, डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर. बघा डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर, इथं राईट अँगल आहे की नाही. मग डी एन स्क्वेअर आणि एन सी स्क्वेअर यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन हायपोटेन्यूज बरोबर म्हणजे डी सी स्क्वेअर बरोबर येणार की नाही. म्हणून आपण डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर याचं डी सी स्क्वेअर घेतोय, घेतलंय बरोबर. डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअरचं काय, डी सी स्क्वेअर. आणि पुढचं बघा काय होतं, 2nc 2nc. पुढे सी ओ आहे, आठवतं का बघा, सी ओ दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स होतं आणि दॅट इज एच, एच डिनोट केलं होतं आपण. परत पुढे प्लस सी ओ स्क्वेअर आहे म्हणजे परत एच येणार, मग एचचा परत स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा डी एम आहे. आपण आता ह्या स्टेपपर्यंत पोचलो आहे. आता याच्या पुढे काय करायचं, हे ब्रॅकेटच्या बाहेरचं इंटिग्रेशन मधल्या 1 2 3
ह्या तिन्ही टर्मला द्यायचं आहे. मग इंटिग्रेशन पहिलं कोणाला, डी सी स्क्वेअरला. बघा इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर आणि हा डी एम प्रत्येक टर्मला येईल. प्लस आता परत ह्या 2NCHला इंटिग्रेशन द्यायचं आहे. पण इंटिग्रेशनचा नियम आहे, जे कॉन्स्टंट असतं त्याला इंटिग्रेशन दिलं जात नाही. मग एच कॉन्स्टंट आहे ना, दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, ते बदलणार नाही. मग एच आपण हा इंटिग्रेशनच्या पुढे घेणार, 2 पण कॉन्स्टंट आहे, मग 2H पुढे घेणार. मग बघा इकडे 2H पुढे घेतला आपण कोणाच्या, इंटिग्रेशनच्या. 2H इंटिग्रेशन ऑफ, मग उरलं फक्त NC, मग 2H इंटिग्रेशन ऑफ NC आणि परत पुढे हा DM. आता H स्क्वेअरला इंटिग्रेशन द्यायचं, पण H तर कॉन्स्टंट आहे, मग H स्क्वेअर पूर्ण इंटिग्रेशनच्या बाहेर. आणि फक्त उरलं काय, मग H स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर फक्त तिकडून DM उरेल. मग तो DM आपण फक्त लिहिला, काहीच नाही म्हणजे 1 लिहिता येऊ शकेल आपल्याला. म्हणजे आपण काय केलं, प्रत्येक टर्मला इंटिग्रेशन सेपरेट केलं. आता प्रत्येकाची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. आपण अगोदर बघितलं होतं की ICची व्हॅल्यू काढली होती आपण. बघा इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर DM. बघूया आपण, हे इथे व्हॅल्यू काढलेलं आहे की नाही, इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर DM म्हणजे कोण होता, IC, म्हणजे ती व्हॅल्यू आहे ICची. त्याच्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ 1DM, याचं 1DMचं इंटिग्रेशन का, बघा याचं झालं बरं का, फिगरवरून हे झालं. त्याच्यानंतर आपण आता हे घेत आहे कोण, इंटिग्रेशन ऑफ 1DM. तर असं समजा इंटिग्रेशन ऑफ 1DM याचं इंटिग्रेशन फक्त M येतं. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की स्मॉल एलिमेंट कोण होता, DM. इंटिग्रेट करायचं म्हणजे त्याला वाढवत जायचं. मग त्या स्मॉल एलिमेंटला आपण मोठं करत गेलो, तो मास वाढत चालेल आणि शेवटी तो ऑब्जेक्ट पूर्ण होईल ना, म्हणजे ऑब्जेक्टचं मास होईल, म्हणजे ते कॅपिटल M. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1DM इज कॅपिटल M. आता काय राहिलं, ही टर्म झाली, आता ही टर्म राहिली कोणती, इंटिग्रेशन ऑफ NCDM टर्म राहिली. NC कोण आहे, NC इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ मास. फिगरमध्ये बघूया आपण. बघा NC हा इथं N पॉईंट आहे, मग NC कोण आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ मास. आणि एक सेंटर ऑफ मासपासून घेतलेलं जे इंटिग्रेशन आहे किंवा सेंटर ऑफ मासपासून घेतलेला मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असतो. बाय द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशननुसार NCDM इंटिग्रेशन ऑफ NCDM काय येणार, 0. आता व्हॅल्यू पुट करूया आपण. बघा हे IO, इथं IO येणार. मग IO इक्वल टू काय होणार, इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर DM. कोणाची व्हॅल्यू आहे, IC, म्हणजे IO इक्वल टू इथं IC आलं, दिसतंय, IO इक्वल टू काय, IC प्लस पुढे बघा काय येत आहे, इंटिग्रेशन NCDMची व्हॅल्यू 0 आली ना, मग ही टोटल टर्म काय होऊन जाणार, 0 होणार. आलाय पुढे 0. आता उरलंय प्लस H स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 1DM. H स्क्वेअर तसाच आणि इंटिग्रेशन ऑफ 1DM त्याची व्हॅल्यू M आहे, म्हणजे H स्क्वेअर इंटू कॅपिटल M होईल. पुढे बघा H स्क्वेअर M आलं पुढे. आता IO इक्वल टू IC 0 सोडून द्या, H स्क्वेअर Mचं MH स्क्वेअर लिहा. आणि आता IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. हे काय माहीत आहे, दिस इज मॅथमॅटिकल फॉर्म. कोणाचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे तो, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. कारण Cमधून Oमधून जाणारे ॲक्सिस पॅरलल होते एकमेकांना आणि त्यांच्या अबाउट येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या फॉर्म्युल्यामधून आपल्याला दिसतोय, म्हणून याला म्हणायचं काय, दिस इज मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता
या फॉर्म्युल्यावरून आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं. स्टेटमेंट तयार करायचं म्हणजेच प्रिन्सिपल सांगायचं. मग प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. तर पॅरलल ॲक्सिसचं प्रिन्सिपल काय? आपण काय करणार, या फॉर्म्युल्याला थेरॉटिकली रीड करणार आहोत. मग जे रीड करणार ना तेच प्रिन्सिपल तयार होणार. पहिल्यांदा आपण फॉर्म्युल्यामध्ये आय-ओ दिसतो की नाही, मग आय-ओबद्दल सेंटेन्स तयार करायचं. आय म्हणजे कोण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग दिसतं बघा इथं काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय-ओ आहे, पण फक्त आयबद्दल बोलून झालं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ओबद्दल बोलायचं राहिलं आहे. ओ म्हणजे काय? मग कोणाच्या भोवती आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया? कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, पण कोणत्या ॲक्सिस भोवती आहे? ओमधून पास होणारा. पण ओ पॉईंट कुठं असेल? कुठे पण असू शकतो. म्हणजे अबाउट एनी ॲक्सिस. बघा इथपर्यंत आता ॲक्सिसपर्यंत काय झालं? फक्त ह्या फॉर्म्युल्यामधला आय-ओ झाला. मग सांगा तुम्ही, व्हॉट इज आय-ओ? आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट आणि ओ म्हणजे काय? अबाउट एनी ॲक्सिस. अबाउट एनी ॲक्सिस. आता इक्वलपर्यंत यायचं आपल्याला. मग इक्वलला काय म्हणायचं? इज. बघा इज. हां, इजच्या पुढे काय करायचं आपल्याला? आता हे प्लस साईन घ्यायचं. म्हणजे सम. इजच्या पुढे काय? इज द सम. कोणाची सम आहे? बघा आता कोणाची सम आहे? आय-सीची आणि कोणाची? एम-एच स्क्वेअरची. आय-सीची आणि एम-एच स्क्वेअरची सम म्हणजे सम ऑफ आय-सी. पण आय-सी नाही म्हणणार मी आता, परत म्हणेल आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सी म्हणजे कोणाच्या भोवती? सेंटर ऑफ मासमधून पास होणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती. मग आता मी समच्या नंतर आय-सीबद्दल बोलेल. सम ऑफ आय-सीबद्दल आता सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस. कोणता ॲक्सिस आहे हा? पॅरलल टू द गिवन ॲक्सिस. गिवन ॲक्सिस म्हणजे ओमधून पास होणारा ॲक्सिस आहे ना, त्याला पॅरलल. अबाउट ॲन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस. पण तो पास कुठून होतो? अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. बघा आता आय-सीबद्दल काय सांगाल? इज म्हटलं आपण, इज द सम म्हटलं आपण. इज द सम ऑफ, व्हॉट इज आय-सी? सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस. कसा आहे तो ॲक्सिस? अबाउट ॲन ॲक्सिस पॅरलल टू गिवन ॲक्सिस. तो गिवन ॲक्सिसला पॅरलल आहे. फिगरमध्ये बघूया. बघा इकडे ओमधून पास होणारा ॲक्सिस ना, याला गिवन ॲक्सिस म्हणा. आणि सीमधून पास होणारा म्हणजे सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस जो आहे, म्हणजे हा ॲक्सिस या गिवन ॲक्सिसला कसा आहे? पॅरलल आहे. पॅरलल असून सेंटर ऑफ मासमधून पास होत आहे, म्हणजे हा गिवन ॲक्सिसला पॅरलल आहे, सेंटर ऑफ मासमधून पास होतो आहे. बघा इकडे या प्लसला आपण काय म्हटलं? सम. इथं होतं पाहते सम ऑफ. सम कोणाची सम? आय-सी. मग आय-सी म्हणजे कोण? सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस. कसा ॲक्सिस? पॅरलल टू द गिवन ॲक्सिस. कुठून पास होतो? अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. कोणाबद्दल झालं हे? आय-सीबद्दल. मग आता सम कोणाची? सम ऑफ आय-सी अँड नंतर आता एम-एच स्क्वेअरबद्दल आपल्याला बोलायचं. मग एम-एच स्क्वेअर म्हणजे काय? एम आणि एच स्क्वेअरमध्ये आहे प्रॉडक्ट. ही डॉट म्हणजे प्रॉडक्ट आहे. मग अँड इथं म्हणाले आपल्याला प्रॉडक्ट. कोणाचा प्रॉडक्ट? मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि काय? मास ऑफ ऑब्जेक्टचा आणि कोणाचा प्रॉडक्ट? स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर? डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स? बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. म्हणजे बघा आता अँडच्या पुढे प्रॉडक्ट ऑफ म्हणजे झाला हा डॉट. प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे झाला एम. अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स झालं स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कोणामधलं? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस म्हणजे ते दोन पॅरलल ॲक्सिस आहे, म्हणजे एम-एच स्क्वेअर. म्हणजे आता आपल्याला याच्याकडे पाहून
प्रॅक्टिस काय करायची तुम्ही, या फॉर्म्युल्याकडे पाहून, या प्रिन्सिपलकडे पाहून थेरॉटिकल स्टेटमेंट किंवा प्रिन्सिपल सांगायचं. हे मॅथमॅटिकल आहे. मग सांगा आय ओ कोण आहे. मग आता प्रिन्सिपलमध्ये आय ओचा पोर्शन वाचू आपण. आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इक्वल म्हणजे इज आय प्लस म्हणजे द सम ऑफ कोणाची सम, आय सीची. आय सी म्हणजे कोण मग, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस. कसा ॲक्सिस आहे हा, पॅरलल टू द गिवन ॲक्सिस. गिवन ॲक्सिसला पॅरलल आहे. अँड कुठून पास होतं आहे, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. अँड आता एम एच स्क्वेअर सांगायचं आहे. हा डॉट म्हणजे प्रॉडक्ट. कोणाचा प्रॉडक्ट, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आणि कोणाचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कोणाचं डिस्टन्स, बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किंवा गिवन ॲक्सिस. ओके. आता पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. आत्ता बघितलं आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. पुढच्या लेक्चरला आपण सुरू करू थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके.